विधिमंडळाचं आज विशेष अधिवेशन सुरू होतंय। भावाभावांच्या जोड्या अनेक आपण पाहिल्या होत्या, परंतु आता मामा भाचेची जोडी जी आहे ती विधिमंडळात आपल्याला दिसणार आहे। कैलास पाटील ठाकरे गटाकडून आमदार आणि त्यासोबतच राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाकडून माडाचे देखील आमदार आपल्या सोबत आहेत आणि मामा भाचेची जोडी जी आहे ती आपल्या सोबत आहे। दुसरा तुमचा मागचा अनुभव आहे, परंतु मी सुरुवातीलाच उल्लेख केला भावाभावांच्या अनेक जोड्या होत्या, मावस भावांच्या देखील आता नवीन जोडी आलेली आहे, पण मामा भाचेची जोडी कदाचित पहिल्यांदाच असेल विधानमंडळामध्ये। निश्चितच माझा भाचा अभिजित पाटील हा लहानपणापासून खूपच धाडसी आणि जिद्दी आहे, त्यामुळं त्याने ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे जी गोष्ट त्यांनी ठरवली होती तो त्यांनी पूर्ण केली आणि 3 महिन्यात माडासारख्या मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी 30 वर्षापासून एका कुटुंबाची सत्ता होती ती सत्ता उलटून टाकून माडा मतदारसंघातनं अशी राज्यातली वेगळी परिस्थिती असताना सुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून आला, ह्याचा अभिमान आजोळचे लोक म्हणून मला मावून निश्चितच मला आहे। मी सुरुवातीलाच उल्लेख केला भावाभावांच्या जोड्या अनेक होत्या, तुमचा अनुभव चांगला आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला पुढे येतात। काल देखील तुम्ही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी मुलाखत जी दिली होती त्या मुलाखतीला कशा पद्धतीने चुकीचं कापूस प्रश्नाविषयी कसं चुकीचं सोयाबीन प्रश्नाविषयी कशा पद्धतीने चुकीचं त्यांनी माहिती दिली त्याबद्दल तुम्ही बोलला होता। काल मी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची एक मुलाखत आज तकला बघितली, त्यात त्यांनी सांगितलं की 15 मॉइश्चरपर्यंत सोयाबीन खरेदी करायची आम्ही केंद्राला विनंती केली आणि त्याप्रमाणे खरेदी करतोय, पण वस्तुस्थिती तशी नाही। मी आपल्या माझ्या जिल्ह्यातल्या सेंटरवर बऱ्याच गेलो होतो। केंद्र सरकारनं 15 नोव्हेंबरला जरी परिपत्रक काढलं असलं तरी सध्या राज्य सरकारचं जे पणन मंडळ आहे किंवा जे नाफेड आहे यांनी राज्यात जी खरेदी होती ते 12 मॉइश्चरच्या पुढच्या कुठल्याही सोयाबीनची खरेदी होत नाही। त्यामुळे मी एवढंच सन्माननीय मुख्यमंत्र्यांना म्हणलं की खोट्या गोष्टी बोलून किंवा चुनावी जुमले जसं निवडणुकीत बोलता तसंच बोलून लोकांची शेतकऱ्यांची दिशाभूल करू नका, पुन्हा शेतकऱ्यांची फसवणूक करू नका, परत पुन्हा शेतकऱ्यांना फसवू नका, एवढंच माझं म्हणणं आहे। आणि मला आता वाटतं एवढं सांगून तरी आज तरी की 15% मॉइश्चरचं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकार करेल अशी मी आशा करतोय। मामांकडून कौतुक होतंय, विशेषतः कमी कालावधीमध्ये चांगली बाजी मारलात असं स्वतः मामा कौतुक करतायत, काय तुमची भावना आहे? आम्ही देखील मामांनाच पाहून त्या ठिकाणी राजकारणात सुरुवात केली आणि मामांची निवडणूक 19ची देखील मी जवळून बघितली होती, त्यात प्रचारात होतो आणि आता त्यांच्या अनुभवावरती आणि विधानसभेच्या अनुभवावरती त्या ठिकाणी आता उद्या या विधानसभेमध्ये माडा मतदारसंघातल्या मतदारांनी संधी दिली त्याचं नक्की सोनं करून दाखवेल। मामांकडून एक असं म्हटलं जाते की परिस्थिती वेगळी आहे तरी परिस्थितीमध्ये मामा भाचेंची जोडी आम्हाला पाहायला मिळते, भावाभावांची जोडी झाली होती, तुम्ही वेगळ्या पक्षाकडून पण युती तुमची एकत्रित आहे। नाही, आम्ही दोघंही महाविकास आघाडीकडून आहोत आणि नक्कीच विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी सक्षमरित्या आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवू। जबाबदारी जास्त आहे कारण की कमी आमदार आहेत तुमच्या पक्षाचे, यांच्या आमदारांचे देखील कमी आमदार आहेत, जबाबदारी जास्त आहे, कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे निवडणूक लढलात, जिंकून देखील आलात, तर लोकांची जबाबदारी कशा पद्धतीने? नक्कीच अपेक्षा लोकांच्या खूप आहेत, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरकारकडे त्या ठिकाणी सातत्यानं प्रयत्नशील राहून त्या ठिकाणी पाठपुरावा करून 100% निधी आणून माझ्या मतदारसंघाला त्या ठिकाणी विकासाचं विजन त्या ठिकाणी पूर्ण करेल। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की या ठिकाणी कैलास पाटील आणि अभिजित पाटील जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळत आहेत। धाराशिव मतदारसंघ आणि माडा मतदारसंघातून एक राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार तर एक ठाकरे गटाचे आमदार अशा मामा भाचेची जोडी जी आहे ते आता विधानमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।